2-3 दिवस व्हिडिओ बनवण्यात गॅप पडल्यामुळे मला व्हिडिओमध्ये नेमकं काय बोलायचं ते समजेना असं झालं होतं. तर असं इथं नवरदेवाची हळद संध्याकाळी लागली होती. आम्ही एक्स्ट्राच्या कलवाऱ्या काही होतो आणि त्याच्या जवळच्या कलवाऱ्या काही आल्या होत्या. संध्याकाळी आम्हाला जवळजवळ 3 वाजले होते झोपायला आणि सकाळी उठल्यानंतर मग आम्ही बाहेर फिरत होतो. हे एकदम शेतामध्ये मंगल कार्यालय असल्यामुळे आजूबाजूला एकदम काहीच नव्हतं. रात्री खूप जास्त थंडी गाठत आमची एवढी काही झोप झाली नव्हती व्यवस्थित, पण ठीकठाक देवची मस्त अशी झोप झाली होती म्हणून ती मस्त अशी फ्रेश होती. सकाळी इकडून तिकडून फिरून येऊन आम्ही इथं शांतपणे इथं थोडं निवांतच बसलो. त्याच्यानंतर चहा नाश्त्याची इकडे थोडी उशिरा त्यांनी सोय केली होती, पण केली होती. आता दगदग सर्वांच्याच मागे असते, पण कसं नवरदेवचं म्हणून आपण आपला रुबाब गाजवावं असं काही आमचं नव्हतं. आम्ही पण थोडं शांतच घेतलं होतं. पण मग आम्ही थोडं तयारी वगैरे केली. आंघोळीची सुद्धा थोडी पंचायतच होती. इथं पाणी वगैरे म्हणजे हॉल बांधणाऱ्याने नेमकं हॉल कसं बांधलं हे समजत नव्हतं. नवरदेव आणि नवरीसाठी एवढीच रूम इथं तयार होण्यासाठी होती आणि बाकीच्यासाठी तयार व्हायला इथं काही रूम नव्हती. पण आम्ही पण त्याच्यातच ॲडजस्ट केलं होतं. नंतर इकडं सगळेजण त्यांची त्यांची तयारी करत होते आणि मी आणि देव इकडं फिरत होतो, कारण मी काही इतके लवकर तयारी करायला घेतली नव्हती. आणि नंतर मग देवची सगळे फ्रेश वगैरे खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तयारी करायला घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन बसलो होतो तर लग्न मंडपामध्ये. आता मी थोडं रिलॅक्स खालीच बसले होते, जास्त वरचढ खाली केलं नव्हतं कारण देव झोपलेली होती. लग्न वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स आम्हाला जेवायला जायचं होतं, पण खूप काय असं लवकर असं जेवण नव्हतं केलं. मामा मामी मावश्या सगळ्या आल्या होत्या. सगळ्यांना भेटण्यासाठीच तर मी मेन आले होते, म्हणून अगोदर सगळ्यांना भेटून घेतलं आणि सगळ्यांना वाट्या लावल्यानंतरच इकडे जेवणाला आले. खरं तर मामाची भेट आता खूप दिवसानंतर झाली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही डायरेक्टच घराच्या दिशेने निघलो होतो. घरी आल्यानंतर नवरदेव नवरीची इकडं काही तयारी केली होती वेलकमची, जेवढी आमच्याकडून होईल तशी. आणि मी आणि माझी बहीण मावस बहीण आम्ही दोघीजणी आलो होतो घरी सगळ्यात अगोदर तर. आणि सकाळी नंतर नवरदेवाला आंघोळ करून झाल्यानंतर मग मी आपल्या रस्त्याने निघले. आता काय याच्यानंतर मी जास्त इथं थांबणार नव्हते. तर गावातच मावशी असल्यामुळं अगोदर मावशीला पण भेटून यावं म्हणलं, कारण ती तर रुसूनच बसली असती जर मी गेले नसते तर. तर मग मावशीच्या घरी गेलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि संध्याकाळच्या गाडीनं मग मी निघणारच होते. बघता बघता वेळ कसा गेला समजला नाही. 2-3 दिवस असे निघून गेले धावपळीमध्ये की कळालं सुद्धा ना. सगळ्यांच्या भेटी झाल्या, थोडंसं बरं वाटलं.